जीवनसत्व B12 चे महत्त्व यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत शरीरात जीवनसत्व B12 ची भूमिका, त्याच्या कमतरतेची कारणे आणि लक्षणे. जीवनसत्व B12 ने समृद्ध अन्न स्रोत. जीवनसत्व B12 हे एक महत्त्वाचे ब जीवनसत्व आहे आणि काही पदार्थांमध्ये ते नैसर्गिकरित्या असते. हे पाण्यात विरघळणारे आहे आणि त्याला कोबॅलमिन असेही म्हणतात. हे काही प्रमाणात आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंद्वारे तयार केले जाऊ शकते. या जीवनसत्वाचे पूरक बाजारातही उपलब्ध आहेत. पूरक जीवनसत्व B12 घेण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवनसत्व B12 आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची भूमिका बजावते. लाल रक्तपेशींच्या योग्य निर्मितीसाठी आणि DNA संश्लेषणासाठी हे आवश्यक आहे. हे जीवनसत्व विशेषतः बाळांना जन्म देणाऱ्या वयातील स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात जीवनसत्व B12 चे सेवन केल्याने न्यूरल ट्यूब दोष टाळण्यात मदत होते. न्यूरल ट्यूब दोष हे मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष आहेत. हा दोष टाळण्यासाठी जीवनसत्व B12 सोबत फोलेट आणि कोलिनचीही गरज असते. फोलेट आणि कोलिनचे महत्त्व याची चर्चा दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये केली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. न्यूरल ट्यूबच्या दोषांमुळे मुलांमध्ये शारीरिक अपंगत्व येऊ शकते. पायांच्या स्नायूंचा कमकुवतपणा आणि पक्षाघात देखील होऊ शकतो. वाकलेला पाठीचा कणा आणि मूत्राशयाचे नियंत्रण गमावणे ही इतर लक्षणे आहेत. खाण्यात आणि गिळण्यात त्रास होणे ही देखील सामान्य गोष्ट आहे. जीवनसत्व B12 चे आणखी एक कार्य म्हणजे मुलांमध्ये मेंदूचा विकास. हे मेंदूशी संबंधित अनेक कार्ये सुधारण्यास मदत करते. उदाहरणार्थ, लक्ष कालावधी, स्मृती, नियोजन आणि समस्या सोडवणे. जीवनसत्व B12 फोलेटला त्याच्या सक्रिय स्वरूपात देखील रूपांतरित करते. शरीरातील विविध भूमिका पार पाडण्यासाठी फोलेट त्याच्या सक्रिय स्वरूपात आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वाढ, दुरुस्ती आणि शरीरात नवीन पेशींची निर्मिती. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी B12 चे शोषण देखील महत्त्वाचे आहे. ते शरीरात कसे शोषले जाते ते मी थोडक्यात सांगेन. अन्नातील जीवनसत्व B12 प्रथिनाशी जोडलेले आहे. शरीरात जीवनसत्व B12 शोषण्यासाठी 2 पायऱ्या आवश्यक आहेत. सर्वप्रथम पोटातील आम्ल त्या प्रथिनापासून जीवनसत्व B12 वेगळे करते. पोट नंतर आंतरिक घटक नावाचे दुसरे प्रोटीन स्त्रावित करते. B12 नंतर आंतरिक घटकाशी जोडले जाते आणि आतड्यात शोषले जाते. जीवनसत्व B12 च्या अपुऱ्या शोषणामुळे त्याची कमतरता होऊ शकते. उदाहरणार्थ, तीव्र अनेमिया किंवा अशक्तपणा असलेल्या लोकांमध्ये शोषण प्रभावित होते. अशा परिस्थितीत शरीर आंतरिक घटक प्रथिने तयार करण्यास असक्षम असते. आधी सांगितल्याप्रमाणे जीवनसत्व B12 च्या शोषणासाठी आंतरिक घटक महत्त्वपूर्ण आहे. अपुरे शोषण इतर अनेक कारणांमुळे देखील असू शकते. उदाहरणार्थ, खराब जीवाणूंच्या वाढीमुळे किंवा आतड्यातील जळजळीमुळे. गॅस्ट्रिक बायपास सर्जरीमुळे देखील जीवनसत्व B12 चे शोषण कमी होते. आतड्यातील जंत देखील जीवनसत्व B12 च्या पातळीवर परिणाम करतात. हे जंत आपल्या रक्तातून जीवनसत्व B12 घेतात आणि त्याची कमतरता निर्माण करतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर नियमित जंतनाशक घेतले पाहिजे.
B12च्या कमतरतेचे आणखी एक कारण म्हणजे अपुरे सेवन. 65 वर्षावरील वृद्ध पुरुष आणि स्त्रिया यांचे खाणे खूपच कमी असू शकते. शाकाहारी लोकांमध्ये आणि दूध आणि दुधाचे पदार्थ टाळणाऱ्यांमध्ये अपुरे सेवन दिसून येते. जीवनसत्व B12ची कमतरता कधीकधी शाकाहारी लोकांमध्ये आढळून येत नाही, कारण त्यांचा आहार सहसा फोलेटने समृद्ध असू शकतो. अतिप्रमाणात फोलेट हे ॲनिमियासारखी B12च्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणे लपवू शकतो. परिणामी मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. जेव्हा कमतरता तीव्र होते तेव्हाच ते कळू शकते. म्हणून फोलेट आणि B12 जीवनसत्व यांचे पुरेसे सेवन करणे आवश्यक आहे. शिफारस केलेले फोलेटचे सेवन आणि त्याचे अन्नस्रोत दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहेत. आता जीवनसत्व B12च्या कमतरतेची लक्षणे पाहूया. जिभेला चव नसणे आणि तोंड येणे ही सामान्य लक्षणे आहेत. पोटात जळजळ देखील होऊ शकते. ॲनेमिया हे B12च्या कमतरतेचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरेशा निरोगी लाल रक्तपेशींचा अभाव आहे. लाल रक्तपेशी शरीराच्या ऊतींना पुरेसा ऑक्सिजन वाहून नेतात. निस्तेजपणा, थकवा आणि धाप लागणे हे अशक्तपणाचे संकेत आहेत. भूक कमी होणे, अतिसार आणि कावीळ देखील दिसून येते. B12ची तीव्र कमतरता मायलिन आवरणाला नुकसान करते. मायलिन आवरण हे मज्जातंतूंच्या सभोवतालचे एक संरक्षक आवरण आहे. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे लहान मुलांमध्ये इन्फंटाईल ट्रेमर सिंड्रोम होऊ शकतो, ज्याला ITS असेही म्हणतात. हे दुधाचे पदार्थ टाळणाऱ्या शाकाहारी मातांकडून स्तनपान करणाऱ्या बाळांमध्येही आढळते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश होतो. ITSच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे थरथरणे. हे थरथरणे धक्कादायक असते आणि ते अधूनमधून किंवा सतत असू शकते. निस्तेज चेहरा, विरळ आणि विस्कटलेले कोरडे केस ही इतर वैशिष्ट्ये आहेत. गुडघे, कोपरे आणि पेरावर त्वचेचे गडद रंगद्रव्य देखील दिसून येते. अशी मुलं चिडखोर असतात आणि आजूबाजूच्या वातावरणात फारसा रस दाखवत नाहीत. ते कोणत्याही हावभावाशिवाय शून्यपणे पाहत असतात. B12च्या कमतरतेमुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास उशिराने होऊ शकतो. त्यांना शिकण्यात आणि लक्ष देण्यात अडचण येऊ शकते. प्रौढांमध्ये खराब प्रतिक्षेपी क्रिया आणि बिघडलेले संतुलन आणि समन्वय दिसू शकते. हात किंवा पायांना मुंग्या येणे किंवा काटे येणे देखील होऊ शकते. गोंधळ उडणे आणि फेफरे ही इतर लक्षणे आहेत. कमतरतेमुळे दृष्टी आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. भ्रम, एकाग्रतेचा अभाव आणि नैराश्य देखील येऊ शकते. जीवनसत्व B12च्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. छातीत दुखणे आणि अस्पष्ट उच्चार निघू शकतात. हे कसे घडते ते मी तुम्हाला समजावून सांगेन. होमोसिस्टीनचे मिथिओनिनमध्ये रूपांतर करण्यासाठी जीवनसत्व B12 आवश्यक आहे. होमोसिस्टीन आणि मिथिओनिन हे प्रथिन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अमिनो आम्लाचे प्रकार आहेत. होमोसिस्टीनची उच्च पातळी हृदयाला हानी पोचवू शकते. B12च्या मदतीने होमोसिस्टीनचे रूपांतर मिथिओनिनमध्ये होते. अशा प्रकारे शरीरातील होमोसिस्टीनची पातळी कमी होते. त्यामुळे
आपल्या हृदयाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. कमतरता टाळण्यासाठी सर्व वयोगटांसाठी जीवनसत्व B12चे पुरेसे सेवन करण्याची शिफारस केली जाते. 6 ते 12 महिन्यांच्या मुलांसाठी दररोज 1.2 मायक्रोग्राम शिफारस केली जाते. 1 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी देखील 1.2 मायक्रोग्रामची शिफारस केली गेली आहे. 7 वर्षावरील मुलांसाठी आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी ते 2.2 मायक्रोग्राम आहे. प्रौढ पुरुष आणि स्त्रियांसाठी देखील दररोज 2.2 मायक्रोग्राम असावे. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी जास्त आवश्यकता असते. गर्भवती महिलांसाठी दररोज 2.45 मायक्रोग्राम शिफारस केली जाते. स्तनपान देणाऱ्या मातांसाठी दररोज 3.2 मायक्रोग्रामची शिफारस केली जाते. जीवनसत्व B12ची आवश्यक मात्रा आहार आणि पूरकांद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. जीवनसत्व B12 प्राणीजन्य अन्नामध्ये आढळते. मासे, चिकन, मटण आणि अंडी हे B12चे चांगले स्रोत आहेत. एका अंड्यामध्ये 0.6 मायक्रोग्राम जीवनसत्व B12 असते. 85 ग्राम शेळीच्या मांसामध्ये सुमारे 2.3 मायक्रोग्राम B12 जीवनसत्व असते. 85 ग्राम चिकनमध्ये 0.3 मायक्रोग्राम जीवनसत्व B12 असते. शेलफिश, कलेजी, मूत्रपिंड आणि हृदय देखील याचे उत्कृष्ट स्रोत आहेत. 50 ग्रॅम बकरीच्या कलेजीमध्ये सुमारे 45 मायक्रोग्राम जीवनसत्व B12 असते. 50 ग्राम शिंपल्यांमध्ये 49 मायक्रोग्राम असते. कृपया लक्षात घ्या की 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना शेलफिश देऊ नये. दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये देखील जीवनसत्व B12 असते. 250 मिलीलिटर दुधात सुमारे 0.3 मायक्रोग्राम जीवनसत्व B12 असते. 150 ग्रॅम किंवा 1 वाटी दह्यामध्ये जवळपास 0.2 मायक्रोग्राम असते. अन्न स्त्रोतांव्यतिरिक्त निरोगी आतडे राखणे देखील महत्त्वाचे आहे. निरोगी आतडे शरीरात जीवनसत्व B12चे शोषण सुधारते. शाकाहारी पदार्थांमध्ये जीवनसत्व B12 नसते किंवा ते कमी प्रमाणात असते, तरीही ते काही मार्गांनी वाढवता येऊ शकते. उदाहरणार्थ, मोड आणणे आणि आंबवणे, भिजवणे आणि भाजण्याची देखील शिफारस केली आहे. हे सर्व अन्नातून अँटी न्यूट्रिएंट्स कमी करण्यास मदत करते. अँटी न्यूट्रिएंट्स हे आपल्या शरीरातील काही पोषक घटकांचे शोषण रोखतात. ऑक्सलेट्स आणि फायटेट्स ही अँटी न्यूट्रिएंट्सची उदाहरणे आहेत. जीवनसत्व B12ने पुरेसे अन्न सेवन करा आणि चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आतडे ठेवा. यासह आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. हे भाषांतर आणि ध्वनिमुद्रित करण्यासाठी सितारा IIT बॉम्बे मार्फत पिरामल फाउंडेशनकडून सार्वजनिक हितासाठी निधी देण्यात आला आहे.